पाटील, युवा विद्यार्थी असोसिएशन कोर कमिटी सदस्य. सर, आज कोल्हापूरमध्ये जो निर्धार मेळावा चालू आहे, त्या निर्धार मेळाव्याला तुम्ही आता काही मिनिटापूर्वी बोललाय. मला वाटते सुरुवातीला सर तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि सद्य परिस्थिती शिक्षकांची याविषयी थोडंसं तुमचं मनोगत व्यक्त करा. मी मनोज कुमार गणपती रणदिवे, शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष. माझं गाव शिरोळ. माझी एकूण 29 वर्षे नोकरी झाली. मी नोकरी लागलो त्यावेळी 9,500 शिक्षक कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक शाळेत काम करत होते. आता 6,000 फक्त शिक्षक आहेत. 3,000 शिक्षक कमी झालेत. ह्याला कारण म्हणजे फक्त शिक्षण व्यवस्था नाही तर समाजाची प्राथमिक शिक्षणाविषयी असलेली अनास्था आहे. दुसरं कारण म्हणजे समाजामध्ये विवाह होण्याचं जे वय लांबत चाललेलं आहे त्यामुळे जननदर कमी झाला आहे. परंतु सरकारनं अगोदरचे निकष ठेवल्यामुळं खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्ग तिथं शिक्षक नसल्यामुळं प्राथमिक शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा आहे. सर, माझा आणखी एक प्रश्न आहे. आता नवी संच मान्यता 2025-26 याचा होणाऱ्या शिक्षक भरतीवर किंवा काम जे करतात त्या शिक्षकांच्यावर काय परिणाम होऊ शकतो? एकूण नवीन संच मान्यतेमध्ये सर राज्यामध्ये सरकार जरी म्हणत असेल की शिक्षक भरती आम्ही करणार, परंतु नवीन संच मान्यतेनुसार आहेच ह्याच्यामध्ये शिक्षक राज्यामध्ये कमीत कमी 40,000 शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका आहे. 40,000 शिक्षक अतिरिक्त होत असेल तर सरकार नवीन कोणती पदे निर्माण करणार हा आम्हाला पडलेला मोठा प्रश्न आहे. यासाठी खऱ्या अर्थाने DED BEd ची बेरोजगार विद्यार्थी आहेत त्यांनी ही चळवळ हातामध्ये घेऊन सरकारला वठणीवर आणणं गरजेचं आहे. सर, आणखी एक माझा महत्त्वपूर्ण प्रश्न असा आहे. तुम्ही मगाशी म्हटला की माझी एवढे वर्ष सेवा झाली. या सेवेचा कार्यकाल आणि आता सध्याची परिस्थिती यामध्ये काय फरक आहे? 97ला आजऱ्यामध्ये नोकरी सुरू झाली त्यावेळी महिन्यातून एखादं दुसरं काम फक्त प्रशासकीय पातळीवर पाठवावं लागत होतं. परंतु आत्ताचा कालावधी बघितला तर दिवसातून कमीत कमी 4 वेळा कामं शाळेची अधिकाऱ्यांच्याकडे पाठवावी लागतात. म्हणजे शिक्षकांना शिकवायला नेमलं आहे काय कामं करायसाठी नेमलं आहे. जसं अंगणवाडीमध्ये जवळजवळ 70पेक्षा जास्त कामं अंगणवाडी सेविकेला करावी लागतात आणि त्या बालकांच्यावर अन्याय होतो, तसं प्राथमिक शाळेमध्ये जे कामं करायला लागतात त्यामुळे वर्गाकडे दुर्लक्ष होऊन खऱ्या अर्थानं प्राथमिक शाळा मोडण्यासाठी धोरणच कारणीभूत आहे. थोडक्यात सर तुमचं आता म्हणणं मी ऐकलं. या म्हणण्यानुसार शिक्षण व्यवस्था खूप वेगळ्या मार्गाने निघालेली आहे. नव्या संच मान्यता 2025-26 यातून कमीत कमी 40,000 शिक्षक जर अतिरिक्त होत असतील तर पदं कशी निर्माण होतील हा तुमचा मुख्य तुम्हाला पडलेला प्रश्न आहे. आणि तुमच्या अनुभवाचे जेव्हा लक्षात आले की आता जी शिक्षण व्यवस्था आहे ही तरुण वर्गानंच हातात घ्यायला पाहिजे. सध्या DED BEd TET CTET अशा वेगवेगळ्या परीक्षा देऊन ही मुलं जी येतात ही मुलं निवांत घरात असतात. यांना देणं घेणं नाही. यांना वाटतंय आम्हाला नोकरी लागली किंवा आम्ही नोकरीत आहे याचा आम्हाला फायदाच आहे. पण सध्याची शिक्षणाच्या व्यवस्थेचं किंवा सरकारचा विचार केला तर मगाशीच तुम्ही म्हटला की सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे आणि हा अनुभव आम्हाला सुद्धा सर यायला लागलाय. तुम्ही खूप उत्कृष्ट पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल मी युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे तुमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. तुम्ही आणखी काय बोलणार असेल तर बोला. सर, तुम्ही खऱ्या अर्थानं ही मुवमेंट चालवत आहात. म्हणजे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. तर जाताना फक्त एकच सांगतो, हा देश तरुणांनी हातामध्ये घेण्याची गरज आहे. 12वी पास होणारे 2.5 कोटी विद्यार्थी देशामध्ये आहेत. त्यातले फक्त 10 लाखच विद्यार्थी योग्य प्रवेशानं शिक्षण व्यवस्थेमध्ये टिकतात. राहिलेले 2,40,00,000 विद्यार्थ्यांना दिशाहीन झालेले आहेत. प्रत्येक वर्षी 2,40,00,000 जर अशी संख्या धरली तर कमीत कमी 25 कोटी बेरोजगार आहेत. तर त्या बेरोजगारांना न्याय कोण तर येऊन देणार नाही. तर त्या बेरोजगारांनी संघटित होऊन ह्या देशामध्ये परिवर्तन चांगल्या प्रकारे करावं असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंचा विचार हाच होता. आणि फुलेंचा विचार फक्त वाचनात न ठेवता प्रत्यक्षात कृती करण्याची ही वेळ आलेली आहे. ही वेळ जर दवडली तर काळ आपल्याला माफ करणार नाही. धन्यवाद सर. सर, आणखी एक प्रश्न होता, विचारू का? हा विचार. सर, मगाशी तुम्ही भाषणामध्ये म्हटला की अदानी अंबानीच्या घशा जाण्याची संभाव्यता आहे झेडपीच्या शाळा किंवा शासकीय शाळा. याबद्दल नेमकं काय तुम्हाला म्हणायचं होतं? मुळामध्ये घटनेमध्ये मोफत सक्तीचा शिक्षणाचा कायदा केलेला आहे. तर एकूण देश पातळीवर ज्या शाळा आहेत शासकीय त्या शाळेवर होणारा खर्च हा विकासावर खर्च कमी पडतोय म्हणून त्या शाळेचा खर्च बाजूला काढून ह्या शाळा ह्यांच्या ताब्यामध्ये देऊन खऱ्या अर्थानं त्या ज्या जागा आहेत देशातल्या मोक्याच्या त्या जागा खऱ्या अर्थानं लोकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरवून ही व्यवस्था व्यापारी तत्वावर चालण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं धोरण आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे की जगातली सगळ्यात मोठी शिक्षणाची बाजारपेठ भारत आहे. आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठं ह्या देशामध्ये आणून
आमची व्यवस्था त्यांच्या ताब्यामध्ये देऊन पैसे देऊनच पुढं शिकणं गरजेचं आहे. अशी व्यवस्था हळूहळू निर्माण करणं हे सरकारचं धोरण आहे. सरकारचं धोरण म्हणजे लोकांचं धोरण असं नसता, तर सर्वसामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून सरकारने जे निर्णय घ्यावेत असं मी सर्वसामान्य लोकांच्या वतीनं सरकारला हात जोडून विनंती करतो. आणि ही जर विनंती आपण मान्य केली नाही तर येणारा काळ हा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून कठीण आहे. ओके सर, खूप खूप धन्यवाद तुमचं. धन्यवाद.